नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील टॉपिक 2.3 द ट्विन्स या पोएमचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। द ट्विन्स इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. It puzzled all our kith and kin, it reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. One day to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus you see my fate's decree, or rather nurse's whim. My brother John got christened me and I got christened him. This fatal likeness even dogged my footsteps when at school, and I was always getting flogged, for John turned out a fool. I put these questions fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me, to prove that you were you? Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year the same absurd mistakes went on, and when I died the neighbors come and buried brother John. The poem is written by Henry Samuel Leigh. कवितेचं नाव आहे जुळे किंवा जुळ्यांचे दुखणे काय असते. चिटचॅट क्वेश्चन्स मध्ये आपण पाहिलं आहे की ट्विन्स म्हणजे जुळे, मग ट्रिपलेट्स म्हणजे काय, 4 मुलं होत असतील तर त्यांना कोणता शब्द आहे, अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. परंतु ट्विन्स म्हणजे जुळे. बघा, इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम and each for one another. It puzzled all our kith and kin, it reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. म्हणजेच काय की ही कविता 2 जुळ्या भावांपैकी एका मुलाचे त्यातलं मनोगत आहे, एका मुलाने मांडलेलं मनोगत आहे. जुळेपणामुळे त्याच्या आयुष्यात घडलेल्या ज्या गमती जमती आहेत, काहीशा विनोदी आहेत, काहीशा व्यंगात्मक शैलीमधून या कवितेतून मांडलेल्या आहेत. म्हणजेच की तो जो मुलगा आहे तो कशा प्रकारे आपण जुळ्या असल्यानंतर काय काय गोष्टी घडू शकतात आणि काय काय होऊ शकतं हे सांगत आहे. एकसारखा बांधा आणि एकसारखी चेहरेपट्टी, आणि मी आणि माझा जुळा भाऊ, आम्हा दोघांमध्ये तसूभरही फरक नाही. म्हणजे ही जी जुळी मुलं आहेत ती दोघंही एकसारखी दिसतात. कधी कधी जुळी मुलं असतात परंतु त्यांचं दिसणं एकमेकांपेक्षा संपूर्णपणे वेगळं असतं, परंतु इथे तसं नाहीये. ही जी दोन्ही भावंड आहेत, दोन्ही जे भाऊ आहेत ते एकमेकांसारखे दिसतात, त्यांचा बांधा सुद्धा एकसारखा आहे, आणि त्यामुळे माझ्यात आणि माझ्या भावामध्ये तसूभरही फरक नाहीये असं इथे तो मुलगा म्हणतो. लोक मला तो समजतात आणि त्याला मी, म्हणजे मी आहे तर मला त्याला समजतात आणि त्याला मी आहे असं समजतात. नातेवाईक असोत अथवा आमचे मित्रमैत्रिणी असोत, सगळे नेहमी गोंधळात पडतात. म्हणजे नातेवाईकांना सुद्धा आमच्या दोघांमधला फरक ओळखू येत नाही, आमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आमच्या दोघांमधला फरक ओळखू येत नाही, आणि अशा सारखे दिसण्यामुळे ते सगळेजण गोंधळून जातात. कधी कधी तर हा गोंधळ फारच टोकाला जातो. आमच्यातला एकच जण जुळा म्हणून जन्मला, पण तो कोण हे कोणालाच सांगता येत नाही. म्हणजे लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे, पहिल्यांदा कोणाचा जन्म झाला आणि दुसऱ्या वेळेला कोणाचा जन्म झाला हे देखील सांगता येत नाही. त्यामुळे एक जण जुळा म्हणून जन्मला, पण तो कोण हे कोणालाच कळत नाही. वन डे टू मेक द मॅटर वर्स, बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स अँड वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स. अँड दस यू सी माय फेट्स डिक्री, or rather nurse's whim. My brother John got christened me and I got christened him. म्हणजे एके दिवशी कहर झाला की काय झालं, बारशाच्या वेळी गोंधळ उडाला. म्हणजे त्यांचं बारसं होणार होतं, त्यांना नावं दिली जाणार होती, आणि नर्सने आंघोळ घालताना थोडीफार गडबड केली. काय केली होती गडबड, तर त्या दोनही भावंडांची अदलाबदल करून टाकली होती, आणि त्यांच्या नशिबाचा खेळ म्हणा किंवा त्या नर्सचा घोळ म्हणा,
काय झालं की माझ्या भावाचं नाव मला ठेवलं गेलं, म्हणजे तो मुलगा जो आहे त्याचं नाव मला ठेवलं गेलं आणि माझं नाव माझ्या भावाला दिलं गेलं. म्हणजेच हा जो मुलगा आता इथे आपल्याला कवितेतून हेच मनोगत व्यक्त करतोय, त्याचं नाव जॉन ठेवणार होते, परंतु त्याचं नाव मात्र त्याच्या भावाला दिलं गेलं आणि भावाचं नाव त्याला दिलं गेलं. आणि ही गोष्ट त्यांना सगळीकडे पुन्हा नंतर पुढच्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळाली. म्हणजेच या गोष्टीची सुरुवात त्यांच्या बारशातल्या जे नाव ठेवण्यात येणार होतं त्या नावावरूनच सुरुवात झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते की त्या दोघांमध्ये इतकं साम्य होतं की त्या नर्सने आंघोळ घालताना केलेल्या अदलाबदलीमुळे दोघांचीही नावं अदलीबदली झाली आणि ज्याला जॉन नाव द्यायचं होतं त्याला वेगळं नाव देण्यात आलं आणि ज्याला वेगळं नाव द्यायचं होतं त्याला इथे जो मुलगा आहे त्याचं जॉनचं नाव देण्यात आलं. अशी घटना इथे घडली. दिस फॅटल लाइकनेस इवन डॉग माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग फॉर जॉन टर्न आउट अ फुल आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. म्हणजेच काय बघा की हा जो कमालीचा सारखेपणा आहे तो आमच्या शाळेत सुद्धा दिसून आला. शाळेत सुद्धा या गोष्टीने माझी पाठ सोडली नाही. जॉन उपद्व्याप करायचा आणि मार बसायचा मात्र या मुलाला, म्हणजे कवितेतला जो मुलगा मनोगत व्यक्त करतो आहे त्याला मार बसायचा आणि जो काही गोंधळ घातलेला असायचा तो जॉनने घातलेला असायचा. आता ह्या मुलाला माहिती आहे की हे सगळे प्रश्न व्यर्थ आहेत, तरी पण तो सर्वांना विचारतो. म्हणजेच कवितेतला जो मनोगत मांडणारा मुलगा आहे तो आपण असं म्हणू शकतो की तो शांत आहे, समजूतदार आहे आणि त्याचा जो जुळा भाऊ आहे तो मात्र खोडकर आहे. मग असं असताना त्याला हे माहिती आहे की मी जो प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न निरर्थक आहे, व्यर्थ आहे, त्याला काहीही अर्थ नाहीये, पण तरीही तो असं प्रश्न विचारतो की माझ्या जागी जर तुम्ही असतात तर तुम्हीच आहात हे पटवून देण्यासाठी काय केलं असतं तुम्ही. बरोबर आहे, मीच आहे हे पटवून देण्यासाठी तुम्ही काय बरं करणार, असा प्रश्न त्याला नेहमी पडतो. Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year the same absurd mistakes went on, and when I died the neighbors came and buried brother John. आता बघा या स्टांझामध्ये आपल्याला हायपरबोलची जी उदाहरणं आहेत ती पाहायला मिळतील. काय म्हटलंय की आमच्यातल्या एका निकट असणाऱ्या माणसाने दिली माझ्या खाजगी आयुष्याला देखील अशी कलाटणी. म्हणजे त्याच्या खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा त्यांच्या जुळेपणाचा काय परिणाम होत होता तो बघूया. कसं कोण जाणे, पण माझी होणारी वधू माझ्या भावाची झाली पत्नी. म्हणजेच काय झालं की जी मुलगी ह्या मुलासाठी बघण्यात आलेली होती तीच मुलगी त्याच्या भावाची पत्नी झाली. आणि काय झालं, अशीच वर्षानुवर्ष घडत राहिल्या विचित्र गडबड गमती जमती आणि अखेर हद्द झाली. की काय झालं की जेव्हा हा जो मुलगा आहे तो मरण पावला तेव्हा शेजाऱ्यांनी मी समजून कोणाला दफन केलं, माझ्या भावाला दफन केलं. खरं तर असं होऊ शकत नाही. इथे ही अतिशयोक्ती दिलेली आहे. हायपरबोलचं हे एक उदाहरण आहे. परंतु जुळं असल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी कशा कशा प्रकारे होत जातात ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. की बघा की जन्मल्यापासून दोघांच्या एकसारखेपणामुळे जन्मतःच त्या दोघांची नावं देखील अदलबदली करून ठेवली गेली. त्यानंतर शाळेत गेल्यानंतर शाळेत ज्या घडणाऱ्या गोष्टी होत्या की समजा जॉन खोड्या करत होता तर त्याचे परिणाम या मुलाला भोगावे लागत होते, त्याची शिक्षा त्याला होत होती. मग हे सगळं होत असताना त्याला नेहमी प्रश्न पडायचा की मीच आहे हे मी कसं पटवून देऊ प्रत्येक वेळेस सगळ्यांना, की मी म्हणजे त्याने खोडी काढलेली आहे, मी ती खोडी काढलेली नाहीये, हे पटवून देण्यासाठी माझ्याकडे कोणताच पर्याय राहत नसे. आणि असंच त्यांचं आयुष्य संपूर्ण निघून जात होतं. आणि ते आयुष्य निघून जात असताना तो असं म्हणतोय की जेव्हा माझ्यासाठी लग्नासाठी माझ्यासाठी वधू बघितली गेली किंवा निवडली गेली, परंतु तिथेही वेगळंच झालं, माझ्याऐवजी ती जॉनची पत्नी झाली. आणि ते ठीक आहे की जॉनची पत्नी झाली, परंतु शेवटच्या वाक्यामध्ये अतिशयोक्ती आपल्याला ही दिसून येते की जेव्हा माझा मृत्यू झाला तेव्हा लोकांनी मला दफन न करता माझ्या भावाला उचलून नेऊन दफन केलं. आता जिवंत व्यक्तीला तर दफन करू शकणार नाहीत आपल्याला माहिती आहे,
परंतु हे अतिशयोक्तीचं इथे एक उदाहरण दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि बऱ्याचदा ट्विन्स जे दिसायला सारखे असतील तर त्यांच्यामध्ये काही गोष्टी ज्या शाळेतलं आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे तर अशा गोष्टी घडतात आणि घडत देखील असतील। त्यामुळे हे ही जी कविता आहे त्यात गमती जमती पण आहेत आणि थोडीफार अतिशयोक्ती आहे असं दर्शवणारी ही कविता आहे। तर आजची जी कविता आहे द ट्विन्स, तर त्याचं एक्सप्लेनेशन इथं संपलेलं आहे। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।